मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत 8,764 पदांसाठीचा जो मेगा सरळ सेवा पद भरती प्रक्रियासाठीचा जो आकृतीबंध आहे हा मंजूर करण्यात आला होता महाराष्ट्र शासनाच्या मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत। या अगोदर मागच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण याबद्दलची विस्तारित माहिती पाहिली होती। आकृतीबंध जो आहे हा मंजूर करण्यात आला होता। या संदर्भात पाहू शकता आजचं जे पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबत जो प्रश्न जो विचारण्यात आला होता यामध्ये उत्तर देण्यात आलं आहे। पाहू शकता पद भरती प्रक्रिया जी आहे 8,764 पदांसाठीची ही कधीपर्यंत राबवली जाऊ शकते या संदर्भातली माहिती दिलेली आहे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर। तर या संदर्भात आपण विस्तारित माहिती जाणून घेऊयात। मृदा आणि जलसंधारण विभागाकरता मंजूर आकृतीबंधानुसार पदांचे समायोजन पूर्ण करण्याबाबत 3426 पाहू शकता श्री रणजित सिंह मोहिती पाटील, डॉक्टर प्रज्ञा सातव, सतेज उर्फ बंटी पाटील, अशोक उर्फ भाई जगताप आणि राजेश राठोड। त्याचबरोबर पाहू शकता अभिजित वंजारी, धीरज निंगाडे आणि जयंत आसगावकर आणि विक्रांत पाटील। सन्माननीय मृदा आणि जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय, असा प्रश्न त्याने विचारलाय। तर यामध्ये पाहू शकता खुलासा कोणत्या प्रश्नांसाठीचा प्रश्न विचारण्यात आले आहेत। राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दिनांक 5 जून 1992 मध्ये जलसंधारण विभागाची स्थापना झाल्यानंतर विभागाचे कामकाज स्वतंत्र न ठेवता ग्रामविकास आणि कृषी विभागाशी जोडण्यात आले आणि दिनांक 31 मे 2017 रोजी कृषी विभागातून मृदा आणि जलसंधारण विभाग वेगळा करण्यात आला असून जलसंपदा विभागातील स्थानिक स्तरावरील तात्पुरत्या प्रतिनियुक्तीवर असलेली पाहू शकता एकूण 3,156 आणि जिल्हा परिषदेकडील 2,959 व कृषी विभागाची 9,967 पदे जलसंधारण विभागात समायोजित करण्यात आली। तर हे खरं आहे काय? दुसरा प्रश्न पाहू शकता असल्यास राज्यात 9,972 पासून पाहू शकता 1972 पासून जलसंधारणीच्या झालेल्या सर्व प्रकारच्या कामांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला असून हे सर्वेक्षण कृषी आणि जलसंधारण विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत करण्याचे नियोजित केले होते। मात्र अद्यापही कृषी विभागाने एकही कर्मचारी जलसंधारण विभागाकडे वर्ग केलेला नसून सर्वेक्षणाचा कावास कृषी सहकार्याने पाहू शकता नकार दिल्यामुळे जलसंधारणाच्या कामांचे सर्वेक्षण ठप्प झाले असून विभागाकडे मनुष्यबळाअभावी विविध योजना राबवताना मर्यादा येत असल्याने शेतकऱ्यांची कामे ही प्रलंबित राहत आहेत आणि हे सुद्धा खरं आहे काय? तिसरा प्रश्न पाहू शकता असल्यास मृदा आणि जलसंधारण विभागाची निर्मिती झाल्यानंतर या विभागाला कृषी विभागाकडील पाहू शकता एकूण 9,000 कर्मचारी देण्यास तात्कालीन मंत्रिमंडळाने ही मान्यता दिली होती। मात्र कृषी विभागाने त्यास नकार दिल्यास पाहू शकता दिल्याचे मे 2025 मध्ये त्या दरम्यान निदर्शनास आले आहे। तर हे सुद्धा खरं आहे काय? त्याचबरोबर पाहू शकता असल्यास स्वतंत्र मृदा आणि जलसंधारण विभागासाठी सन 2017 साली 16,479 पदांचा सुधारित व फेररचनेचा आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे। तर हे सुद्धा खरं आहे काय? त्याचबरोबर पाहू शकता पाचवा प्रश्न आहे असल्यास मृदा आणि जलसंधारण विभागाच्या मंजूर आकृतीबंध पूर्ण करण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली आहे आणि कारवाई केली नसल्यास विलंबाची कारणं काय आहेत? यावरचं उत्तर पाहू शकता काय दिलं श्री संजय राठोड यांनी हे अंशतः खरं आहे, पूर्णपणे खरं नसून अंशतः खरं आहे। जलसंपदा विभाग तसेच जिल्हा परिषद पाहू शकता विभागातून पदे समायोजित करण्याचा निर्णय घेतला होता, तथापि कृषी विभागाकडून पदे समायोजित झालेले नाही आहेत आणि हे अंशतः खरं आहे। दुसरा प्रश्न मृदा आणि जलसंधारण विभागाची प्रत्यक्ष स्थळ पडताळणी जे ग्राउंड टचिंग आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ग्राउंड ट्रुथिंग कामासाठी विभागातील अधिकाऱ्यांसोबत वन विभाग तसेच कृषी विभागातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक यांना दिनांक 12 मार्च 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत। तथापि कृषी सहाय्यक व कृषी पर्यवेक्षक यांनी सदर कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या PTO
CDO आणि ग्राम रोजगार सडक सेवक पाहू शकता MPO यांना शासनपत्र दिनांक 16 मे 2025 अन्वये पथक प्रमुख म्हणून नेमले असून प्रत्यक्ष स्थळ पडताळणी कार्यक्रम प्रगतीपथावर आहे. आणि हे सुद्धा खरं आहे. तिसरा प्रश्नाचं उत्तर. चौथा सुद्धा खरं आहे म्हटलंय. आणि पाचवा आपला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. 31 मे 2017 रोजीच्या शासन निर्णयान्वये मृदा आणि जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेकरता एकूण 16,471 पदांचा आकृतीबंध हा मंजूर करण्यात आला होता. तथापि कृषी विभागाशी संबंधित पदे या विभागाकडे वर्ग न झाल्यामुळे विभागाकडून पाहू शकता कृषी विभागाशी संबंधित पदे वगळून सध्याच्या मंजूर एकूण आकृतीबंधातील 6,483 पदे महाराष्ट्र जलसंधारण मंडळाच्या 2 पदांसह व त्या व्यतिरिक्त पाहू शकता वाढीव 3,603 पदांचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता. आणि त्या संदर्भात उपसमितीने दिनांक 16 मे 2025 रोजीच्या उच्चस्तरीय सचिव समितीने दिनांक 18 जून 2025 रोजीच्या बैठकीमध्ये या विभागास मंजूर आकृतीबंध 6,483 त्याचबरोबर पाहू शकता यामध्ये 2,284 पदे अशा एकूण 8,667 पदांचा सुधारित आकृतीबंधास मान्यता दिली आहे. हा आकृतीबंध आपण या अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये डिटेलमध्ये चेक केला होता. आता जाहिरात कधीपर्यंत येणार आहे त्यानुसार वित्त विभागाच्या मान्यतेनुसार सुधारित आकृतीबंधाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल. म्हणजे पाहू शकता वित्त विभागाकडून एकदा मान्यता प्राप्त झाली की त्याच्यानंतर जो सुधारित आकृतीबंध आहे 8,767 पदांसाठीचा हा जाहीर केला जाईल आणि त्यानंतरनं ही जी पदभरती प्रक्रिया आहे हे राबवली जाईल. आता जाहिरात जी कधीपर्यंत येऊ शकते पाहू शकता डिसेंबरपर्यंत ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात डिटेलमध्ये अपडेट पुढची एक अपडेट आपल्याला लवकरच प्राप्त होणार आहे. तर आजच्या पावसाळ्या अधिवेशनाच्या अधिवेशनामध्ये आजच्या सेशनमध्ये यावरचा प्रश्न हा विचारण्यात आला होता आणि यावरचं अशा पद्धतीचं हे उत्तर आपल्याला प्राप्त झालं आहे. यानुसार जागा वाढ झाल्या असून 8,767 पदांसाठीचा सुधारित आकृतीबंध हा लवकरच जाहीर केला जाणार आहे. आणि त्यानंतर पदभरती प्रक्रिया कधीपर्यंत होऊ शकते या संदर्भात सुद्धा आपल्याला माहिती अपडेट प्राप्त होणार आहे. तर या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.